रोल रोलिंग सर रोल रोलिंग सर बोला. आपल्या माध्यमातून काल आणि आज दोन्ही दिवसामध्ये एक बातमी जोरदार आहे की महाराष्ट्रातल्या तरुणांच्या हाताला रोजगार मिळण्याविषयी आणि बेरोजगारी होईल ह्या भीतीने विरोधी पक्षातल्या काही लोक ते छाती स्वतःची बडवून घेत आहेत की महाराष्ट्रातले काही बिझनेस निघून जाणार, काही जात आहे आणि अशा पद्धतीमध्ये आपण काय करायला पाहिजे. मला वाटतं टाटा एअरवेजच्या प्रोजेक्टच्या संदर्भात महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री सन्माननीय उदय सामंत हे थोड्याच वेळात आपल्या समोरच टेक्निकली इन्व्हिटेशन होऊ नये म्हणून मी एवढंच फक्त सांगितलं की या प्रोजेक्टच्या संदर्भामधला सामंजस्य करार कधी झाला, तो इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी कधी आला. सेंट्रल आज जर परिस्थिती अशी असेल की आपल्याकडे पंतप्रधान 30 ऑक्टोबरला आम्ही कालचा आणि आजचा दिवस आम्ही ठरवलेला कदाचित महाराष्ट्रातल्या जनतेला सरकार बदलल्यानंतर ज्यांना गुमराह करायचं, तरुणांना काहीतरी वेगवेगळ्या बातम्या सोडायच्या आणि एक निगेटिव्हिटी पसरवायची महाराष्ट्रामध्ये, हा एकमेव उद्योग सध्या त्यांचा चालू आहे. आणि या उद्योगाच्या बाबत आपल्या माध्यमातून जर फिगर आणि फॅक्ट्स महाराष्ट्रामध्ये मी एक साधा प्रश्न आमच्या पक्षातर्फे सरकारतर्फे माजी उद्योग मंत्री सुभाष देसाई आणि त्यांचे सहकारी आदित्य ठाकरे जे माजी मंत्री आहेत त्यांना विचारू इच्छितो, मागच्या एवढ्या वर्षामध्ये आपण मंत्री असताना किती लोकांना आपण कुठचे कुठचे प्रकल्प आणण्यासाठी प्रयत्न केले, ते आल्यानंतर रोजगार उपलब्ध झाले, याच्या तारखा जर माध्यमांच्या समोर ठेवल्या तर मला वाटतं महाराष्ट्रातल्या जनतेला ते एका दिवसामध्ये सगळं पोचून जाईल. उद्योग किती आले, 5-7 वर्षामध्ये उद्योग आल्यानंतर आपण सामंजस्य करार किती केले, इम्प्लिमेंटेशन किती झाले, सरकारने त्यांना काय काय सोयी उपलब्ध करून दिल्या, मग पाण्याची असेल, जागेची असेल, सबसिडी काही देण्याची असेल, इलेक्ट्रिसिटी स्वस्त दिली असेल, या सर्व गोष्टी एकदाच उलगडा करा. कारण यापूर्वीही 2 पत्रकार परिषदा घेऊन मी हा प्रश्न मांडला होता. काही इंटरव्ह्यू मरीनचे बाहेर झाले, चेन्नईला झाले, त्यावेळी पण असाच आगडोम कोसळून अगदी छाती पिटत बसले होते. आज त्याच्यानंतर हे फिगर फॅक्ट्स ठेवल्यानंतर वेदांच्या बाबतीत तोच प्रकार झाला, आज पुन्हा तोच प्रकार झालाय. म्हणजे काही काही चमत्कार असे ते घडवत आहेत. आणि सगळ्यात कमाल वाटली म्हणजे सुभाष देसाई सारखे सिनियर लीडर आज म्हणतायत की हे दिल्लीचं प्लॅनिंग आहे, पण गुजरातच्या निवडणुका आहेत म्हणून असं सरकार स्थापन केलं आणि या सरकार स्थापन केल्यानंतर यांच्या माध्यमातून ते लोक काही असे उद्योग गुजरातला घेऊन दाखवणार आहेत आणि सरकार म्हणून निवडून येणार आहे. केवढा मोठा चमत्कार आणि काय शोध लावलाय, ते रॉकेट सायन्स त्यांना कुठनं मिळालं मला काढून कळलं. म्हणून त्यांच्यासाठी एका शब्दात आणि एक सिंगल लाईन मध्ये सांगतो, आपण उद्योग मंत्री म्हणून राहिलेले आहात, आपण अनुभवी आहात, सुशिक्षित आहात. आपण मागच्या एवढ्या वर्षामध्ये उद्योग मंत्री म्हणून असताना किती उद्योग आपण महाराष्ट्रात आणले आणि किती त्याच्यातनं रोजगार उपलब्ध झाला, हे फिगर आणि फॅक्ट्स आपण समोर ठेवा, म्हणजे आम्हालाही त्याच्यावर अभ्यास करा. त्यामध्ये एक गोष्ट नेहमीची जी दिसून आली आहे ती म्हणजे असलेले नवीन रोजगार आणण्यासाठी प्रयत्न. नंबर 2, जे आहेत इकडे प्रकल्प किंवा कंपन्या त्यांना जगवणं आणि जे बेरोजगार झाले असतील तर त्यांना त्यांचे हक्क मिळवणं. याच्यातलं मी एक उदाहरण आपल्या समोर मांडू इच्छितोय, ते म्हणजे जेट एअरवेज. जेट एअरवेज ही 2019 ला शेवटचं फ्लाईट गेलं आणि एअरलाईन बंद करण्यात. एनसीएलटी मध्ये याच्या ऍप्लिकेशन झाल्या, एनसीएलटीने त्यांचे निर्णय 2 वर्षामध्ये घेतले आणि अशा पद्धतीने चालू केलं की ज्या त्यांच्याकडे जे कॉन्ट्रॅक्टर्स होते किंवा त्यांच्या प्रॉडक्ट मध्ये जे पैसे देणं होतं त्याची फक्त काळजी घेण्यात आली, पण 27,000 एम्प्लॉईज ऑल इंडियाला जे काम करत होते
पण ही मुंबई बेस्ड कंपनी होती, पण त्यांना कुठलीही ग्रॅच्युटी मिळण्याविषयी त्याच्यामध्ये अरेंजमेंट केलेली नव्हती. मी त्या असोसिएशनचा 22 वर्ष अध्यक्ष राहिल्यामुळे NCLT ला ऍप्लिकेशन केल्या, NCLAT ला आम्ही ती ऍप्लिकेशन केली. आणि आपल्याला एक सांगू की ब्रीफ जजमेंट ही 21 ऑक्टोबर 2022 ला ॲपिलेट अथॉरिटीने आम्हाला दिली. त्यामध्ये 350 कोटी ग्रॅच्युटी जी जेट एअरवेजच्या एम्प्लॉईजना द्यावी लागेल अशा पद्धतीचं एक ब्रीफ जजमेंट आम्हाला सांगितलं नाही. मी हा मुद्दा आपल्यासमोर यासाठी मांडला आहे, जेट एअरवेज बंद होण्याची कारण असंख्य असतील, पण जे काम करत होते, ज्यांनी आपल्या आयुष्यातली 20-20, 25-25 वर्ष त्या कंपनीत काम केलं, त्यांचा जो फंडामेंटल राईट आहे, ज्याला PF आणि ग्रॅच्युटी तरी या देशामध्ये फंडामेंटल राईट म्हणून मिळाली पाहिजे, तर ती पण मिळत नव्हती. आणि त्यासाठी प्रयत्न केल्यानंतर हे आम्हाला चांगला कामगारांच्या बाजूने एक निर्णय मिळाला आणि हा निर्णय इम्प्लिमेंट थोड्याच दिवसात केला. पण याच्याच अगेन्स्ट ज्यामध्ये जे सांगतात बेरोजगारांविषयी सन्माननीय चिरंजीव आदित्य ठाकरे जे काय बोलत आहेत, त्यांच्याविषयी मला असं वाटतंय की त्यांच्याकडे असलेली एक कंपनी कंबाटा म्हणून आहे, 2016 ला बंद झाली आहे. वय वर्ष 50 पेक्षा ऑन एन ऍव्हरेज सगळ्या एम्प्लॉईजची आहेत. 3500 एम्प्लॉईज साठी आपण पुढच्या कोर्टात काय ऍप्लिकेशन केली? त्यांना PF तरी मिळालाय का? त्यांना ग्रॅच्युटी मिळाली आहे का? त्यांना ग्रॅच्युटी मिळण्यासाठी आपण काय प्रयत्न केलेत का? तर युनियन आपलीच आहे. आपण बेरोजगारांविषयी एवढं विचारताय, पण ज्यांचा रोजगार होता तो आपल्या सरकारच्या काळात गेलाय, त्यांना त्यांचा हक्क तरी आपण मिळवून देण्यासाठी काही केलंय का? याचा उलगडा त्यांनी करावा. किंगफिशर एअरलाईन बंद झाली, त्याचे पण एम्प्लॉईज हे पण शिवसेनेकडे होते, त्यांनाही कुठचाही मोबदला न मिळता आजही त्यांना रस्त्यावर सोडून दिले. अशा असंख्य मला देता येतील उदाहरण की ज्याच्यामध्ये ज्यांचा रोजगार काही वेगळ्या कारणामुळे गेला असेल, कंपनी लॉस गेल्यामुळे गेला असेल, पण त्यांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी आपली युनियन काय करते आणि त्यांच्यासाठी काय काय केलंय, तसं मी आपल्या समोर आज मांडलं. शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असताना कुवेट एअरवेज ही अशीच बंद करण्यात आली. पण मला आवर्जून आपल्या समोर सांगावं लागेल की कुवेट एअरवेज बंद झाल्यानंतर शिवसेना प्रमुखांनी कुठचाही अवधी न घेता 1 दिवसामध्ये सुरेश प्रभू जेव्हा केंद्रामध्ये मंत्री होते त्यावेळी मला त्यांच्या कमिटी बरोबर पाठवलं आणि एका दिवसामध्ये 6 केंद्रीय मंत्र्यांची आमची बैठक करून देण्यात आली. आणि त्याबाबत शरद यादव असतील, यशवंत सिन्हाजी असतील, या सर्वांच्या बैठका झाल्या आणि प्रत्येक कामगाराला कुवेट एअरवेजचा कसा पैसा आणि मोबदला मिळेल यासाठी स्वतः शिवसेना प्रमुखांनी मॉनिटर करून त्यांना मिळवून दिलं. काही उदाहरणं अशी पण आहेत, काही उदाहरणं जेटची सांगितली अशी पण आहेत. जेट एअरवेजच्या एम्प्लॉईजना 350 कोटी आज जे मिळतील याचं सर्वस्वी श्रेय जर कोणाचं असेल तर या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचं मार्गदर्शन, त्यांनी दिलेली मदत, त्यामुळे आम्ही हे करू शकलो, हे मी आपल्या समोर एक स्पष्ट करतो. पण एखाद्यावर फक्त आरोप करायचा आणि ते आरोप केल्यानंतर आपण कामगारांना त्यांना काही हक्क मिळवून द्यायचा नाही, अशी आतापर्यंतची त्यांची जी पद्धत झालेली आहे, त्या पद्धतीवर अनेक उदाहरणं अशी कंपन्यांची देता येतात. कंपन्या बंद झाल्या आणि कामगारांना आपण 20-25 वर्ष काम केल्यानंतर त्याचा मोबदलाही मिळाला. कालच त्यांच्या एका वाक्यामध्ये आलं की एक बल्क ड्रग्स प्रकल्प हे बाहेर जातात, गुजरातला गेलेले नाहीये, हा अज्ञानीपणा आहे. बल्क ड्रग्स गेलेले आहेत ते आंध्र प्रदेश, गुजरात आणि हिमाचल प्रदेशला जाणार. पण बल्क ड्रग्स जायच्या पूर्वी मी एक आठवण करून देऊ इच्छितो. या मुंबईमध्ये 22 मल्टीनॅशनल फार्मास्युटिकल कंपन्या होत्या, ज्याच्यामध्ये युनिकेम असेल, ज्याच्यामध्ये ग्लॅक्सो असेल, ज्याच्यामध्ये सिबागाई होती. या कंपन्या हायली पेड ज्याला आपण म्हणतो, जास्त पगार मिळणाऱ्या कंपन्या होत्या. या कंपन्या हिमाचलला जाण्याची कारण काय आणि जेव्हा गेली तेव्हा सरकार कोणाचं होतं? तुम्ही नवीन प्रकल्प आणू नका किंवा आणणं तुम्हाला जमलं पण नाही, पण जे तुमच्याकडे होतं ते बाहेर जेव्हा मुंबईमधनं आणि महाराष्ट्रातनं गेलं त्याच्यावर तुम्ही कोणाचं उत्तर देणार आहात की नाही देणार? या जनतेला तुम्हाला स्पष्ट करावं लागेल की हे प्रकल्प मोठ्या कंपन्या गेला, याला जबाबदार कोण?
आणि जबाबदारी जर असेल तर त्याच्या मोबदल्यात तुम्हाला काहीतरी मिळाले का? ही परिस्थिती म्हणजे अशी आहे की एअरपोर्ट होत असताना एअरपोर्टचा विस्तार झाला पाहिजे, एअरपोर्ट चांगलं बनलं पाहिजे म्हणून 600 झाडांची कत्तल करण्यात आली. मुंबई महानगरपालिकेने 600 झाडं कापण्याची परवानगी दिली आणि त्याच्या मोबदल्यात लागली किती तर 200 ते 250. म्हणजे एकीकडे प्रकल्प असलेले त्यांना ठेवायचे नाही, त्यांना कुठच्याही फॅसिलिटीज द्यायच्या नाही. तुम्ही काय वाट बघत होतात का की शिंदे सरकार, शिंदे मुख्यमंत्री कधी होणार आणि त्यांना डिझेलचे 5 रुपये त्यांनी कमी करून दाखवले, पेट्रोल मधनं पर लिटर 3 रुपये कमी केले. ह्या फॅसिलिटीज आपण असताना 2.5 वर्ष का नाही करू शकलं? कुठच्याही प्रकल्पाला जर त्याला आपल्या राज्यात आणायचं असेल तर जमीन, पाणी, इलेक्ट्रिसिटी, टॅक्सेशन बेनिफिट हे जर आपण दिले तर काहीतरी देता येईल. शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब यांचं सरकार आल्यानंतर पहिलं पाऊल त्यांनी डिझेल मध्ये पर लिटर 5 रुपये कमी केल्यानंतर एक चांगला मेसेज इंडस्ट्रीज पर्यंत गेलाय की हा त्यांनी हे सरकार कुठेतरी एक पाऊल पुढे टाकलं. आपल्या काळात हे का झालं नाही याचं पण आपण उत्तर द्यावं. आपल्याकडे ती संधी होती आणि आपण ती केलेली नाहीये. ज्यांनी ज्या गोष्टी केलेल्या आहेत इंडस्ट्री वाढवण्यासाठी त्या आपल्याला काही थोड्याच दिवसात त्याच्यामध्ये दिसून येतील. आणि याच बेरोजगाराबरोबर आपण प्रत्येक गोष्ट गुजरातला जाते म्हणतो. टाटा एअरबस असेल गुजरातला गेली, फॉक्सकॉनचं असेल गुजरातला जाते, बलग्र असेल गुजरातला जाते. आपल्याला खरोखरच गुजरातचा एवढा जर राग असेल तर मुंबई महानगरपालिका आपल्याकडे मागची 24 वर्ष आहे, त्यामधला प्रत्येक 80% कॉन्ट्रॅक्टर हा काम करणारा हा गुजराती कंपन्यांना दिला जातोय. हे देण्याचं कारण काय त्याच्या मागचं? काही कंपन्या ब्लॅकलिस्ट केल्या. मी आमदार असताना सभागृहामध्ये ही यादी वाचून दाखवलेली आहे की एवढ्या कंपन्या ब्लॅकलिस्टेड आहेत, काम करत नाहीत, पैसा घेऊन जातात, रस्त्यावर खड्डे तसेच आहेत आणि त्याच लोकांना पुन्हा पुन्हा आपण कामं देत आहे. या 80% ह्या गुजरातीची कंपनी असेल तर आपल्याला एवढं प्रेम त्यांच्यावर मागची 20 वर्ष का आहे? त्याच्यामध्ये कुठे काय टक्का, पर्सेंटेज असं काहीतरी अडकते का? ते पण तुमच्या समोर यायला पाहिजे या गोष्टी. म्हणजे अगदीच सांगायचं झालं तर कोविडच्या काळामध्ये मुंबई महानगरपालिकेतर्फे मास्क प्रोव्हाइड करण्यात आले. कुठची कंपनी होती? त्याच्यानंतर पीपी किट देण्यात आले. हे पीपी किट कुठे बनवलेले होते? हे गुजरातच्याच कंपनीकडून तुम्ही घेतले आणि ते पण जे 1 रुपया दिले असते तिकडे 5 रुपये जास्त 5 रुपयाने वाटले. त्याच्यानंतर मृतदेह ठेवण्याची जी बॅग होती ती कितीला होती? मॅन्युफॅक्चरर कडनं. आणि आपण कितीला दिली? ही कंपनी कुठची होती? या सगळ्या गोष्टीचं कोविड सेंटर ज्यांनी बांधलं त्याचं मी कॉन्ट्रॅक्ट दिलं, ते कोणाला दिलं? या सर्व गोष्टी ज्या आहेत तर गुजरात विषयी तुम्हाला एवढा जर हेट्रेट आहे तर मग हा आपल्या हातात असलेला बिझनेस तुम्ही त्यांना देऊन काय काय मिळवलं? म्हणजे त्याच्यामध्ये बीएमसीची एक आश्रय योजना होती. त्या कर्मचाऱ्यांना घर बांधून देण्यासाठी आश्रय योजना. या आश्रय योजनेमध्ये शिर्केन सारखे एक मराठी कॉन्ट्रॅक्टर होते जे म्हाडासाठी आणि इतर सरकारी एजंट काम करतात. त्यांना तुम्ही बाजूला ठेवलं आणि एका दुसऱ्या गुजराती कंपनी दिलं. कारण मुंबई महानगरपालिकेमध्ये मी आवर्जून पुन्हा सांगतोय 80% कॉन्ट्रॅक्टर्स करणारी कामं सर्व करणारी आहेत सगळे गुजराती आहेत. हे आपलं गुजराती कशासाठी आहे? आणि मग प्रत्येक प्रकल्प गुजरातला गेला तर तुम्ही त्या स्टेट विषयी बोलताय. म्हणजे विरोधाभास असा आहे की लोकांना आपला फायदा असेल तर चांगलं बोलायचं, काहीतरी त्या लोकांना बदनाम करण्या. शिंदे साहेबांनी जे काम करतायत त्यांना बदनाम करण्याची वेगवेगळी कारणं काढायची आणि लोकांसमोर चुकीच्या बातम्या पसरवण्याचं काम हे विरोधी पक्षाकडनं होत आहे. आणि हे लाजिरवाणा प्रकार आहे. विरोधी पक्ष हा जर पुष्कळ वर्ष मागचा जर विरोधातच असता तर कळलं असतं. तुम्ही सरकारमध्ये होता, सरकारमध्ये असताना काही गोष्टी आपल्या चुका झालेल्या आहेत. आपल्या चुका लपवण्यासाठी तुम्ही त्यांचं नाव घेता आणि खोटे फिगर फॅक्ट माध्यमांसमोर मांडताय. ही गोष्ट भविष्यात पुन्हा होऊ नये. त्याचबरोबर मुख्यमंत्री काम करत असताना मुख्यमंत्र्यांच्या विषयी काही माध्यमाद्वारे म्हणजे सोशल मीडियावर काही रील्स बनवले जात आहेत. काही त्यांच्याबाबत त्यांच्यासारखी व्यक्तिमत्व दाखवून काहीतरी वेगळे डान्स करताना आणि दाखवतात. माझं आपल्या माध्यमातून त्यांना एक सांगणं आहे, आमच्या पक्षाचं जे पदाधिकारी त्याच्यावर काम करतायत
त्या एजन्सीवर. त्याचबरोबर आम्ही आमच्याकडनं सायबर सेलसाठी पण सांगितलंय, आम्हाला मोहरे त्याच्यातले लोक, आम्हाला जो मेन माणूस आहे जे करायला लावतोय त्याचा थोड्याच दिवसात त्याबाबत खरा लावला जाईल. हे कुठेतरी एका ऑफिसला बसायचं आणि बदनाम करण्यासाठी सोशल मीडियावर काहीतरी सोडत राहायचं, हे सहन जास्त दिवस केलं जाणार नाही. लोकप्रियता कशी असावी, मगाशी एका चॅनलवर मी बघितलं की ते म्हणतायत की मुख्यमंत्री हे आमचे गोविंदासाठी आणि याच्यासाठी बाहेर फिरतात. हो, खरं आहे, गोविंदासाठी ते गेले होते. तरुणांना जर तुम्हाला आकर्षित करायचं असेल तर त्यांच्यामध्ये तुम्हाला जावं लागतं. हे दुर्दैव आहे. आदित्य ठाकरे तरुण आहेत, त्यांच्याकडे तरुणाई येत नाही, पण शिंदे साहेब जर मुख्यमंत्री झाल्यानंतर गोविंदाला गेल्यानंतर त्यांची गर्दी होते आणि त्यांच्याकडे तरुण लोक आकर्षित होत आहेत. एक विलक्षण आहे. हे याबाबत विचार करण्यासारखं आहे. त्यांनी स्वतःहून विचार करायला पाहिजे की ज्या ठिकाणी मुख्यमंत्री शिंदे साहेब जातात त्यांची पॉप्युलरिटी, लोकप्रियता वाढते आणि तुमची मात्र ती घसरत चाललेली आहे. घसरत चाललेली आपली लोकप्रियता तिकडेच थांबवा. अन्यथा आता जे प्रश्न विचारले त्याचे फिगर आणि फॅक्ट्स तरी आमच्या समोर, जनतेसमोर, महाराष्ट्रासमोर येतील आणि आपण त्यांच्यासमोर मांडाल अशी मी अपेक्षा करतो. हिंदी में जो एयरबस टाटा प्रोजेक्ट है, तीसरा प्रोजेक्ट महाराष्ट्रामध्ये गेला, फक्त गुजरातला गेला की अन्य कोणत्या राज्यात गेला हा सेकंडरी विषय असेल, पण सलग तीनदा असं घडलं म्हणून आता आवाज उठवला. या सगळ्याच्या टायमिंगवर इंटरेस्टिंग आहे. त्यामुळे विरोधी प्रश्न उपस्थित करतात की महाराष्ट्रात सत्ता बदल होतो, भाजपचं सरकार येतं आणि त्यानंतर हे होतं. परिस्थिती अशी आहे की वेदांत फॉक्सकॉन विषय आपण अनिल अगरवाल यांची आपण ट्विट होती. जर एखादी व्यक्ती, चेअरमन, त्या प्रोजेक्टचे मालक ते जर आपल्याला सांगत असेल की या कारणामुळे गुजरातला गेलो, त्यांनी कुठचं राज्य निवडावं हा त्यांचा चॉईस आहे. त्यांनी कुठच्या राज्यामध्ये काम करावं आणि त्या राज्यात मला आणखी जास्त काय मिळणार आहे याचा विचार त्यांनी करायचा. कॉर्पोरेटचे जे विचार आहेत त्यांना जिकडे चांगलं वाटते तिकडे ते काम करतात. तुम्ही सरकार म्हणून त्यांना केलं का? मला साधा प्रश्न विचारण्यात आला होता, मला वाटतं एबीपी माझा, की तुम्ही मीटिंग घेतल्या, सह्याद्री अतिथीगृहावर मीटिंग झाल्या टाटा बरोबर, पण काही करार झाला का? तुमचा कुठचाच करार झालेला नाही. मग ते जे काही तुमची चर्चा चालू होती ती कशासाठी होती? टेक्निकली होती, फायनान्शियल बिडवर होती, की आणखीन काहीतरी वेगळ्या इंटरेस्टवर होती? चर्चा होणं आणि प्रोजेक्ट आणणं किंवा त्याचं साईन करणं याला काही महत्त्व नाही. तिसरा प्रोजेक्ट गेला असं नाही. हे प्रोजेक्ट तारखा आताच्या आहेत, पण झाल्या 2-2 वर्षापूर्वी. हा जो करार आहे 21 ला झालाय आणि 30 ऑक्टोबरला आता भूमिपूजन होणार आणि करार, सामंजस्य करार 21 सप्टेंबर 2021 ला झाला. आपल्या समोर, जनतेसमोर तारखा दाखवल्याच जात नाही त्यांच्याकडे. आणि दुसरं सांगितलं की बल्क ड्रग्ज आहे, ते बल्क ड्रग्ज गुजरातला जात नाहीये. ते बल्क ड्रग्ज हे जात आहेत हिमाचल आणि आंध्र प्रदेश. हिमाचलमध्ये मॅक्झिमम यापूर्वीही फार्मास्युटिकल कंपन्या गेलेल्या आहेत, त्यांना बेनिफिट टॅक्सेशन मध्ये मिळालेलं आहे म्हणून गेलेले आहेत. पण हे कधी गेले, ह्या कंपन्या मी जी नावं सांगितली ती कधी गेले ह्या पण विचार करण्यासारखा आहे. आज एका वेळी 1, 2, 3 असे प्रकार आपल्या नजरेस येत आहेत, कारण आपण यापूर्वी काही केलं नाही म्हणून हे प्रकार झालेले आहेत. हे आपल्याकडे पण येऊ शकले असते. आपण जर मुख्यमंत्री होता, आपण 4-5 रुपये डिझेल कमी का नाही केलं? काय उत्तर आहे? आपल्याकडे पेट्रोलचा रेट होता, तर पेट्रोल तुम्ही का नाही कमी केलं? इलेक्ट्रिसिटी तुम्हाला जर नवीन कुठचं जर प्रोजेक्ट आणायचं होतं तर इलेक्ट्रिसिटीचा रेट आम्ही तुम्हाला कमी देऊ का नाही केले? याची उत्तर काय आहेत का? आज फक्त आपण बोलताय याचं कारण आज तुम्हाला कळायला लागलं. मग मी म्हणेन राजापूरचं नाणार प्रकल्प होता. मी साधी गोष्ट सांगतो, राजापूरच्या नाणार प्रकल्प येणार म्हणून सांगितल्यानंतर याच राज्याचे उद्योग मंत्री आणि त्यांची काही खास लोक नाणारला जाऊन तुम्ही जर बघाल तर 7-12 मी सभागृहामध्ये 2019च्या वेळी वाचून दाखवलेले गुजराती, मारवाडी यांच्या नावावर सगळ्या जागा आहेत. कोकणातल्या जागा हे पावसकर, केसरकर, पारकर यांच्या नावावर असायला पाहिजेत. त्या मेहता, पटेल, शहा यांच्या नावावर झाल्या कशा? याची कधी चौकशी होणार आहे की नाही होणार आहे? एकीकडे तुम्ही सांगताय प्रकल्प तिकडे चाललाय, तुम्हाला प्रकल्प तिकडे गेला की नजरेत येतोय, पण प्रकल्प इकडे असताना त्याच्या पण प्रॉपर्टी तुम्ही कोणाच्या नावावर केल्या त्याचा पण उलगडा व्हायला पाहिजे. हा पण जनतेसमोर यायला पाहिजे.
तुम्ही जर म्हणत असाल तर पुढच्या वेळी त्याचे 7-12 आपल्यासमोर मीटिंग होऊ शकेल. आणि कमी नाही, हजारो एकर जमिनी गेलेल्या आहेत. ह्या कोणाच्या सांगण्यावरून गेल्या? एखादी जर कुठचीही MIDC आपल्याला बसवायची असेल, मग ती महाडला येणार आहे की इंदापूरला येणार आहे, त्याच्या अगोदर जागा खरेदी करायला एक ग्रुप तयार झाला होता मागच्या 2-3 वर्षापूर्वी. हा कोण ग्रुप होता? त्याच्या मागचा उद्देश काय होता? त्यांना सहकार्य कोण करत होतं? तिकडच्या जागा खरेदी करायच्या आणि नंतर तुम्ही 7 पटीने पुन्हा शासनाला विकायचं. हे धंदे कोणी चालू केले होते? आपल्याकडे काही प्रकल्प आलेले त्याची अनेक कारण आहेत, त्याच्यातलं हे एक कारण आहे. पण याही विषयी उलगडा होण्याचं त्यांच्याकडनं गरज आहे. त्यांनी याविषयीची माहिती आपल्या महाराष्ट्राला देणं ही गरजेचं आहे. सर, विरोधकांकडनं स्पेसिफिक प्रश्न हा विचारला जातोय की जर मागच्या वर्षी हा प्रोजेक्ट गुजरातला रमाबाचा निर्णय झाला होता, तर मग मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री असं आश्वासन का देत होते की आपण प्रयत्नशील आहोत की एअरबसचा प्रोजेक्ट हा महाराष्ट्रात आहोत? कुठचंही एखादा प्रकल्प, मी प्रेस कॉन्फरन्स आमच्या उद्योग मंत्र्यांची बघितली आहे. आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न करणार आहोत की एखादा प्रकल्प आपल्याकडे आम्ही आणणार. त्याचबरोबर ते म्हणाले की पंतप्रधानांनी आम्हालाही प्रॉमिस केलेलं आहे की महाराष्ट्राला मी त्याच साईजचा चांगला मोठा प्रकल्प देणार. या गोष्टी त्यांनी दिल्या आहेत. याचा अर्थ मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्यामध्ये चर्चा झाल्यानंच, केंद्राची चर्चा झाल्यानंतरच हे ठरवण्यात आले. मला असं वाटतं त्यांनी जे सांगितलं याच्यामध्ये काहीतरी तथ्य आहे. प्रयत्न केले असतील, त्या प्रयत्नाला यश आलं नाही. पण ज्यांना यश मागच्या 5-7 वर्षामध्ये आलं नाही, त्याला 3 महिन्यामध्ये किंवा 2 महिन्यामध्ये यश का नाही आलं हे विचारणं थोडं चुकीचं होईल असं मला वाटतं. हिंदी में जानकारी महाराष्ट्र सरकार याच्यावेळेस केंद्रामध्ये सरकार नव्हते, यावेळेस तुमची सरकार आहे, तुम्हाला यश का नाही? 2 महिन्यामध्ये जर 2 महिने, मी म्हणूनच म्हणालोय की ह्याचा करारच, सामंजस्य करारची जी तारीखच आपल्या समोर ठेवतोय 21 सप्टेंबर 2021. जर करार झाला असेल तर तो करार रद्द करून तुम्ही आणणार आहात का? ज्या राज्याबरोबर करार झाला असेल त्यांच्याबरोबर इम्प्लिमेंटेशन होणारच आहे. आणि करार व्हायच्या पूर्वी पण हे आपल्या समोर सांगणं फार महत्वाचं आहे. एखादं मोठं प्रोजेक्ट जर तिकडे येत असेल तर 2-4-5 वर्ष त्याच्यावर डिस्कशन होत असेल, त्यांची टीम जाऊन ती जागा बघत असेल, भौगोलिक परिस्थिती काय आहे, ऐतिहासिक परिस्थिती काय आहे, माझ्या इंडस्ट्रीला काय काय चांगला फायदा होऊ शकेल, टॅक्सेशन बेनिफिट मला काय देत आहे. म्हणूनच मी म्हणालो की आपल्या राज्यामध्ये जो निर्णय महत्वाचा डिझेल आणि पेट्रोलच्या किमती कमी करण्यामध्ये घेतलाय, मुख्यमंत्र्यांनी जो निर्णय घेतलेला आहे, त्याचा इम्पॅक्ट, त्याचा फायदा तुम्हाला काही दिवसात पडेल. किरणजी, सर, गुजरातमध्ये प्रामुख्याने पण म्हणतात गुजरातमध्ये निवडणुका आहेत आणि या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरच प्रकल्प तिकडे नेऊन तेथील लोकांना आश्वस्त केलं जात आहे का, हा देखील प्रश्न उद्भवू करत आहे. आज त्यांच्यामध्ये एकच गोष्ट आहे, कुठच्याही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून एखादा प्रकल्प तिकडे घेऊन जायचा आणि त्यांना काहीतरी वेगळं चित्र भासवायचं असा कुठचाही उद्देश नाही. ही काही मुंबई महानगरपालिकेची निवडणूक नाही. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेहमी सांगण्यात येतं मुंबई आपल्यापासून तोडणार, मुंबई आपल्यापासून तोडणार. तोडली तर कधीच नाही, उलटी गुजरातला जोडली. त्याची मी तुम्हाला फिगर दिली. मुंबई महानगरपालिकेची गुजरातली आणि भाषण करायचं मात्र आता तोडली जाणार, एकत्रित व्हा, तोडली जाणार. काय एकत्रित व्हा? लालबाग परळमध्ये राहणारी सगळी लोक गेली बदलापूर आणि डोंबिवली पर्यंत. कोणाचा पाप आहे? सर, हिंदी में जानकारी देनी। सर हिंदी में बोला, सर हिंदी में बोला, आता हिंदी में सर हिंदी मध्ये एक मिनिट, एक सवाल सक्षम सरकार नसल्यामुळे आणि त्याचबरोबर शासनाची काही ध्येय धोरणं बरोबर नसल्यामुळे हे प्रकल्प चाललेले आहेत. याचं कारण मी मागे बॉलिवूड विषयी पण बोललो होतो. आपण त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर दिलं होतं, ते आपल्याकडे काम करू शकतील. त्याला का हैदराबाद चांगलं वाटतंय, त्याला दुसरीकडे का लोक घेऊन जात आहेत? पण याचा विचार आपल्याकडे सरकार म्हणून कधी तुम्ही करणार आहात का? आणि याच्याबरोबर तुम्ही का करू शकला नाही याचं उत्तर द्या. किरण जी, आप लोगों के ऊपर आरोप लग रहे हैं कि आपकी सरकार जब से आई 3 महीने के भीतर 3 बड़े प्रोजेक्ट महाराष्ट्र से बाहर चले गए और मैक्सिमम गुजरात चले गए। ये सरकार गुजरात के लिए काम कर रही है या महाराष्ट्र के लिए? लगातार ये आरोप लग रहे हैं। और अभी हाल की जो कंपनी गुजरात में गई है उसके बाद विरोधक ज्यादा आक्रामक। शुरुआत ऐसी है कि ये सब प्रोजेक्ट, ये तीनों प्रोजेक्ट, इनके करार, उनकी डिस्कशन,
ये एग्रीमेंट्स ये पहले हो चुकी है, एक डेढ़ साल पहले। सिर्फ अभी 2-3 महीने पहले हमारी ये सरकार आने के बाद वो सिर्फ उंगली उनकी तरफ दिखा रहे हैं। मैं आज भी कहूंगा जो एग्रीमेंट्स हुए हैं गुजरात गवर्नमेंट के साथ, चाहे वो वेदांत के हो, चाहे वो टाटा एयरबस के हो और भी बल्क ड्रग के हो, ये सब अगर डॉक्यूमेंट्स आपके सामने उनको रखने के लिए बोल दीजिए, ताकि लोगों के सामने ये दूध का दूध और पानी का पानी हो जाए। लेकिन अभी ये कहा जा रहा है कि ये जो टाटा एयरबस है वो मिहान में लगने वाला था और उसके बाद वहां से अचानक रद्द हुआ और वो गुजरात चला गया। मिहान में लगने का हुआ था, उसके बाद बीच में मुख्यमंत्री ने प्रधानमंत्री से बातचीत की थी और कहा था कि अब सारे प्रोजेक्ट महाराष्ट्र में लगेंगे और कोई दिक्कत नहीं होगी। उसके बाद इस तरीके की चीजें होंगी। कोशिश तो वही की जा रही है जिनके पहले करार हो चुके हैं, एग्रीमेंट्स हो चुकी है, उनके साथ या उनके डिस्कशन में शायद हमें यश नहीं आया। बट जो नए प्रोजेक्ट आने वाले हैं वो महाराष्ट्र में आने वाले हैं। बट महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र गवर्नमेंट इनको भी आने वाले लोगों को कोई कंसेशन या उनको सब्सिडी कुछ देनी होगी। उसके विस्तार में आपके साथ हमारे इंडस्ट्रियल मिनिस्टर उदय सामंत जी अभी आपके सामने उसके बारे में सर कहीं ना कहीं प्रयास की कमी रही, क्योंकि जिस तरीके से बताया जा रहा है कि कोशिश की जा रही थी कि प्रोजेक्ट महाराष्ट्र में लाया जाए, नागपुर के मिहान में इसका हो 22,000 करोड़ का प्रोजेक्ट है, साथ ही साथ एम्प्लॉयमेंट जनरेशन भी हो, लेकिन सर कहीं चूक हो गई और नहीं हो पाया। चूक नहीं है, लेकिन एक मैसेज बाहर गलत है। तो जिस बारे में आप कुछ भी प्रोजेक्ट अगर करते हैं महाराष्ट्र में, तो यहाँ उसके लिए अपोजिट। एक मेट्रो देखिए ना, मेट्रो प्रोजेक्ट पूरा होना चाहिए था 22 तक, अभी हो जाएगा 23-24। जिधर तो आपको मालूम है कारशेड के बारे में क्या हुआ है। आप अगर यही ढंग से अगर रुकाओगे, राजापुर नाणार प्रकल्प होने वाला था, 3-4 साल पे आगे चला गया। आप हर एक जगह की ग्रोथ करोगे तो आपके पास आने का ही ये मैसेज भी तो बाहर गलत गया है। ये मैसेज देने वाले और करने वाले कौन है? ये महाराष्ट्र जनता को पता है। ये 2 महीने के अंदर आप एक्सपेक्ट करोगे कि जिसका करार हो चुका है 1-1.5 साल पहले वो कैंसिल कर दो और हमारे पास आ जाओ, तो बहुत डिफिकल्ट है। क्योंकि आप लगातार कह रहे हैं कि गुजरातियों से इतना हेट नफरत रखना और आपके सारे कॉन्ट्रैक्टर गुजराती होना, आपके 7/12 पर गुजरातियों के नाम होना, पहले से डीपी प्लान लीक हो जाना, ये सारी चीजें आप आरोप लगा रहे हैं। और आदित्य कह रहे हैं कि आप लोग सरकार नहीं संभाल पा रहे हैं, लगातार आप लोगों पर आक्रामक है। दोनों चीजों ये बात सही है कि मुंबई महानगर पालिका में छोटे से छोटे काम करने वाले कॉन्ट्रैक्टर्स 80% ये गुजराती और मारवाड़ी हैं। उनकी ओनर्स वो है, कंपनियां उनकी है। और ये आजकल की बात नहीं कर रहा हूँ, ये गुजरात इलेक्शन की बात नहीं कर रहा हूँ, ये पिछले 20 साल से कर रहा हूँ। 20 साल से वही है। बहुत सारी कंपनियां ब्लैकलिस्टेड की गई है, उनके ऊपर एक्शन हुई है। आप लोग के माध्यम से जब बारिश चालू हो जाती है, पूरी जनता मुंबई की बोलती है कि यहाँ खड्डे गिरे हैं, उसके ऊपर गाने भी निकलते हैं। लेकिन उस खड्डे के बारे में कितने लोग की जाने चली गई है, बट करने वाला काम एक ही, वो मालिक, उसका नाम वही है, कंपनी का नाम अलग अलग है। ब्लैकलिस्टेड एक कंपनी हो गई, वही मालिक ने बी कंपनी बनाई और उसने फिर वही कॉन्ट्रैक्ट मिल गया। ये 20 साल से चल रहा है। कोविड के बारे में भी यही बातें है कि आप गुजरात करके बोलते हैं। आज 3 आपके प्रोजेक्ट्स गुजरात के वहां गए करके बोल रहे हैं, लेकिन 1.5-2 साल पहले के सब एग्रीमेंट्स या डिस्कशन थे। ये मैंने फिगर फैक्ट्स आपके सामने रखे। लेकिन कोविड के वक्त जो सप्लाई चाहिए था वो सब गुजरात से आपको क्यों लाना पड़ा है? इसका जिम्मेदार कौन है? ये पीपी किट वगैरह क्यों लाना पड़ा है? और उस वक्त तो ऐसा दिखाया गया है कि ऐसे सिचुएशन में क्या टेंडर प्रोसेस करें, रोड्स ऑफ रुपीस की जो कॉन्ट्रैक्ट सामने वाले उस बारे में कभी जांच होने वाली है या नहीं होने वाली है? और आपको अगर गुजरात प्रेम हमें नहीं है, गुजरात प्रेम इनको ज्यादा है। अगर इनके ऊपर ज्यादा प्रेम नहीं होता था तो आप इतने कॉन्ट्रैक्ट नहीं बीएमसी के देते थे। मैं अगर आज की डेट में ये बोलूं कि मुंबई महानगर पालिका के जितने भी कॉन्ट्रैक्ट्स है ये सब गुजरात ही चला रहे हैं, ये बोला तो फिर भी गलत नहीं होगा। और उसके जिम्मेदार जिनके हाथ में 20 साल से मुंबई महानगर पालिका का जो कारोबार है वही उसके जिम्मेदार है। ये कॉन्ट्रैक्टर करप्शन कर रहे हैं, फिर भी इन्हीं कंपनियों को क्यों नहीं दिया जा रहा है? साल से कॉन्ट्रैक्ट उस बारे में हाउस में मैंने पिछले 8-10 साल से लगातार आवाज उठाई।
फिगर और फैक्ट्स रखे, नाम रखे। जैसे ये राजापुर नानार के जो आपको बोल रहा हूँ मैं 7 बार आपके सामने रखने के तैयार हूं। अगर किरण पावस्कर की जमीन है और कोई मेहता ने ली है तो आपको पेपर में तो आता ही है ना, कि नहीं आता है? मैं वही तो दिखा रहा हूँ सर ये इतने शाह पटेल मेहता ये जो आए हैं, तब उद्योग मंत्री कौन थे? ये उद्योग मंत्री ने को आदमी अपॉइंट किया था क्या? यही आदमी लोगों ने जाके वहां पर जगह कैसे परचेज की है? उसके बाद महाड़ और मागाट में वहां पर क्यों जगह और परचेज की गई है? उसके बारे में भी कौन ये ऑपरेट कर रहा था? आज ये बोलना आसान है कि हमारे पास उद्योग नहीं आ रहे। उद्योग नहीं क्यों आ रहे थे इसका रीजन बताया। आज 2 महीने पहले हमने पेट्रोल एंड डीजल के दाम कम करवा दिए हैं। बाकी की भी जो डिस्कशंस है वो भी हो जाएगी। लोगों को अच्छे प्रोजेक्ट महाराष्ट्र में लाने के लिए उस इंडस्ट्रियलिस्ट को कोई अट्रैक्शन तो होना चाहिए। मैं वो स्टेट में नहीं जाऊंगा लेकिन ये स्टेट में आऊंगा, लेकिन उसके साथ साथ आपकी नियत भी तो होनी चाहिए। कोई भी नया प्रोजेक्ट लेके आए तो पहले अगर इनके साथ बात नहीं होती है तो इमीडिएट उसके लिए विरोध किया जाता है। उस विरोध के आज मैंने आपको बता दिया कि कारशेड का ये हो, नानार का प्रकल्प हो या और कोई हो, शुरुआत कर देते हैं। हमारे साथ आप डिस्कस करो, पहले हमारे साथ डिस्कस करो, बाद में फिर आपको सॉल्यूशन मिल जाएगा। ये तरीका रहेगा तो कौन सी कंपनी आएगी आपके पास? मैं इसके लिए दूसरा रास्ता आपको बताया कि जो कंपनियां हैं, मुंबई सिटी को आर्थिक राजधानी का दर्जा देने वाले जो भी एम्प्लॉइज है जिन्होंने काम किया है, चाहे वो फार्मास्यूटिकल हो या हमारे गृहिणी कामगार, उनका स्टेटस निकाल के लेने वाले कौन है? किसके हाथ में लगेगी? और ये अगर जाओगे तो आपको पता लगेगा इनके साथ अभी ये तो सब साथ में होके काम कर रहे हैं। कांग्रेस और इनके साथ जब काम कर रहे हैं, यहाँ की टेक्सटाइल पूरी लेके जाने वाली कौन? कांग्रेस ही थी। आज वो आपके साथ बैठ के काम कर रहे हैं, तो वही होने वाला है। और बाद में कुछ भी नहीं आपके पास आंसर है इसलिए बोलते हैं। बट आपके माध्यम से इतना बोलूंगा कि जो पिछले 5-7 साल में उद्योग आए हैं, आपने जितने करार किए हैं, क्योंकि सम्माननीय सुभाष देसाई साहब आज बोल रहे थे टीवी पे, हमने बहुत सारे करार किए, बहुत सारे मीटिंग किए। जितनी आपने पिछले 7-7.5 साल में जो मीटिंग की है, जितने करार हुए हैं, कितनी कंपनियां महाराष्ट्र में आई, कितने लोगों को रोजगार मिला, वो आपके माध्यम से राज्य की जनता के सामने वो रखे। किरण सर, एक सवाल है सामना संपादकीय को लेकर। ठाकरे गुट की तरफ से देवेंद्र फडणवीस को लेकर सॉफ्ट कॉर्नर रखा गया और ये कहा गया है कि जो कटुता है आपस में उसको खत्म किया जाए और ये सुलह का प्रस्ताव जो है वो संपादकीय के जरिए एक मैसेज देने की कोशिश की गई है। सुलह बट संपादकीय रहेगा। सामना में कहा गया है कि इन्होंने अगर यही कटुता खत्म होनी चाहिए और हमें पॉजिटिव वे से लेना चाहिए, हम उसके लिए वेलकम करते हैं। चाहे ये बात सही है कि अगर राज्य के आपके सामने बार बार हम लोग एक दूसरे के ऊपर आरोप करने से राज्य का हित चाहते, डेवलपमेंट चाहते, तो पॉजिटिव वे से सबको आगे जाना होगा। लोगों को रोजगार चाहिए, यहाँ कोई राज्य में शांति चाहिए और नए उद्योग आए, उनको एक कॉन्फिडेंस चाहिए कि ये गवर्नमेंट हमें साथ दे। अपोजिशन का काम, विरोधी पक्ष का काम एक ही होता है, अगर राज्य सरकार कहाँ कुछ गलती करती है तो उसके नजर में लाते हैं, राज्य सरकार कोई प्रोजेक्ट लेके आते हैं तो उसको सहायता करें। आखिर दोनों पक्ष और हमारे दोनों का काम अगर है तो ये राज्य को आगे लेके जाने के लिए, उस राज्य जिसमें सब ये बड़ी कंपनियां पहले थी, वही प्रोजेक्ट वापस लाने के लिए साथ में काम करना होगा एंड पॉजिटिव वे से जाना होगा। एक साइड से गलत ढंग से जाके जो बेरोजगार है उनको आप भड़काओगे तो इस टाइप की आपको जल्दी आपको बहुत सारे लोगों के आज भी जितनी कंपनियां बंद हुई है, चाहे वो यूनियन सेना की हो या और किसी की हो, बहुत सारे लोगों को आज भी ग्रेचुटी पीएफ वगैरह नहीं मिल रहा। अगर इस बारे में भी आप नहीं कुछ करोगे तो आपको क्या हक होता है बोलने का? बेरोजगार के ऊपर आपके अच्छे अच्छे लीडर वहां बात करते हैं। जिसने ये कंबाटा कंपनी बेची है, तभी मैंने आपके सामने प्रेस के सामने बोला था कि यही कंपनी के सब इक्विपमेंट जो है 250 गाड़ियां एयरपोर्ट के अंदर है, वो BWFS करके कंपनी ने ली है। कॉन्ट्रैक्ट उनके है, वो सब लिए, खाली एम्प्लॉइज नहीं लिए। तो ये कंपनी, इसकी कंपनी उसको बेचो और परसेंटेज कमाओ, ये धंधे बंद करो। विनायक राउत वगैरह इनको कोई आधार नहीं है।
रोजगार और बेरोजगार के ऊपर ये बात ही नहीं कर सकते। हमको कोई हक नहीं होता है, अगर है तो जैसे मैंने आपके सामने आज बोला है, कुवैत एयरवेज का एग्जांपल आपके सामने रखा है, जेट एयरवेज का आपके सामने मैं रखता हूँ, अभी तक पैसा मिला नहीं, लेकिन 350 करोड़ रुपीस आपको भरना पड़ेगा, ये ऑर्डर हुई है एनसीएलटी। ऐसे पेपर तो रखो, फिगर एंड फैक्ट सामने रखो, ताकि हम बोल सकें। एनसीपी के प्रवक्ता हैं राइट क्रिस्टो, उन्होंने अभी एक कार्टून ट्वीट किया है कि ईडी कुरियर सर्विस महाराष्ट्र से गुजरात सारी कंपनियों को हम ट्रांसफर करके देंगे, आप हमारे संपर्क करें। इस तरीके का कार्टून जो है एनसीपी की तरफ से ट्वीट किया गया है। एनसीपी की तरफ से होना जाहिर है, ईडी का डर तो ज्यादा है उनको ही है, उसमें मैं नाम नहीं लेना चाहूंगा, पर बहुत सारे एक नहीं अलग अलग नाम है। कभी अगर ज्यादा बोलने का मौका मिला तो मैं नाम के साथ और कागज के साथ नाम लूंगा। थैंक यू सर। थैंक यू सर, थैंक यू।